रामराम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चैतूस ब्लॉगमध्ये. आपण खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय. आज मी चाललो आहे मुंबईला. श्रेयांचा बड्डे आहे त्यासाठी चाललो आहे आणि मला शिदाभाऊ सोडा येतोय. स्माइल प्लीज. तर तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली आम्हाला इथून बस मिळालेली आहे आणि आता इथून आम्ही चाललो आहे मुंबईकडे. बाय गा पप्पा एडवान्सला कोण गेलं तुमचं? लेडीज का तरी फरमान सहा नाही तुमच्या नंतर चोर बीर आले गेले ती म्हणून. तू हे गाईज, आता मी चाललो आहे इव्हेंटवाल्यांकडे. त्यांना थोडंफार काय गोष्टी आहेत त्या सांगायच्या राहिल्या आहेत. त्यासाठी मी आणि दादा चाललो आहे. आता तिथे गेल्यानंतर थोडंफार डिस्कशन होईल की बाबा अजून त्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत, काय करायचे आहेत. नवी मुंबई का मोठे गाईज, तुम्ही बघू शकताय संध्याकाळी बड्डे श्रेयांचा इथं सेलिब्रेट होणार आहे आणि आता हे थोड्या वेळात पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. नंतर इथं पाठीमागं डेकोरेशन वगैरे, परत इकडं जेवणासाठी हाफिस पुढचा तो वगैरे सगळं साफसफाई करून ते सोसायटीवाले देतील. जाते का तू रोटायला? 200 रुपये दे तू. उठाले रे देवा. हा मग येणार 900 देतोय. संभाज तुला ती काय करते ती? हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ. तुम्ही आता बघताय डेकोरेशन वगैरे चालू आहे. हे बघा पूर्ण टेरेसवरती डेकोरेशन चालू आहे. अजून चालूच आहे. इथं निम्म थोडंसं काम झालं आहे. इथं पूर्ण एरिया इथला पडदा लावून कव्हर करायचा आहे. तर गाईज, आता आपलं चहाचं टायमिंग झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बाहेर सगळी चहा पिते ती. बघू शकताय आता आपलं डेकोरेशन पूर्ण होत आलेलं आहे. आता थोडंफार इकडे तिकडे काय राहिले किरकोळ. तुम्हाला काय वाटतंय या डेकोरेशन बद्दल? तुमचं काय फिलिंग्स आहे? आमच्या फिलिंग ढगात आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? डेकोरेशन कसं वाटतंय? काय वाटतंय? हा झालेलं नाही अजिबात झालं नाही. तुम्ही खाली जावा, चालतो पहिलं चालतो खाली. इथं थांबायचं तुमचा अधिकार नाही. नाही इथून खालती जा पूर्ण. बाय बाय टाटा. बाबा तुला कसं वाटतंय डेकोरेशन? काय बरं वाटतंय का? मस्त. आमच्या दरवाजाला लॉक बसलेला आहे. श्रीश आतमध्ये आलेले आणि श्रीशाची मम्मी युट्यूबवर व्हिडिओ बघते. लॉक कसं खोलायचं खाली होती ना काही. हॅपी बर्थडे टू यू. गोलमाल है भाई सब गोल. भावाने मला फोन नाही नाही चुकीचं आहे तुमचं. चुकीचं आहे. तिला बिचार तुम्ही आणलं पाहिजे होतं. ताईला आणलेस त्यालाच मी तयार करून घेऊन ते बॉटल तरी घेऊन आले. हे बघ ते नियम मुद्दा मांडला नाही तुला. मग गाड्या तर मोकळी घेऊन आलाच त्याला. आता दादा पण वाटवून जायचं तेच पाणी घ्यायचं ना.
ती येणार आहे की नाही असं आहे ना काय तुझं काय म्हणणं चाललंय. त्या आमच्या वहिनी थोरल्या वहिनी आहेत त्या तरी आम्हाला आरतूर करते त्या. अरे यार मोठं कसं काय होत नाही. मग तर काय मग तुम्ही सुटलाय टाकी वाढल्या विचारा केवढं काय वालं तर बिचारायला तुमच्या खाऊ वाटत नाही. तुम्ही देत नाही ते सुनता वहिनी मग तसंच करतात योगेच्या बाबतीत माहिती आहे का. मग तर योगेश सर त्या दिवशी पाक रडकुणी लावता नादाला कोणी लागून नाही नाही तर माणसं वाळून सांगत होतो करू नका सुवास तिकडच आहे काय त्यांना खाली लावले पोरग घेऊन तू आपली निवांत तिकडं इकडं तुझं नियोजन असं असल्यावर आमचं हे नियोजन आम्ही पै पाहुणे काय नाही काय नाही तू 7:30ला बोललेला हा. त्यामुळे मी पोरग तसंच घेऊन आले की आता खायला लागलं. अरे चारून फिरून आणायचं असते का नाही गडबड पुरी केला काय नाही गडबड बिडबड केली बरोबर आम्ही टायमिंग मध्ये बोलवलं होतं. मला काय जेवण बिवण काय कमी जास्ती काय तुला अजून देऊ दे का तिकट दिलंय पाणी घरी आता इथं नाही भात पाहिजे काय नाही आम्हाला घ्या. तुला काय पाहिजे अरे आपलं बुफे होतं ते तुम्हाला बैठक करून दिलंय महाराष्ट्रीयन करून दिलंय आणि त्यात नाही पहिला सेटअप व्हायला कशाला लग्न लगेच झालं असतं ना. मग असं काय लग्न होणार नाही का गावाला तर थोडं हे होतंय. तुला भेटत राहायला. राहू दे. तू बघ पहिली पुरगी तुम्ही या माहिती चाललं नाही तर सचिन भाऊ म्हणणार नाही आमचं गिराईक आहे तुमच्यात द्या आणि आम्हाला मेहंदीच्या हा स्वतः साधून कसं घेतात बघ आता म्हणजे शिमग्यात घ्या आधी मध्ये घेतलं तर ये जावं खरेदी करायला गुगल पे केलेला आहे. तीच घे. बरं तुला घेतो तुझी काय प्रतिक्रिया आहे इथं तू आज बर्थडेला आल्या तुला कसं वाटतंय जेवण ही नाव ठेवत्या बघ सचिन भाऊला कुठे सोडलं तुमची काही तक्रार आहे त्याविषयी मनापासून बोला अंतकरणापासून बाय बाय टाटा गुड बाय नाही खरं बोला चेहरा किती खुललाय बघ. एक तक्रार सांगायला ना आता रात्रीच्या 12 वाजून गेलेले आहेत आणि बर्थडेचे जी गिफ्ट आलेत ना त्यांचं फोडायचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता. ही बघा आत्ती बर्थडे आल्या इथं तिनं सुरुवात केली हा हिची पोरं हे गिफ्ट घेऊन इकडं यांनी आपलं कोणी काय गिफ्ट दिलं ते चाललंय आपल्या यांचं खोलायचं. हा ते मग काय तर मोठं वाटतोय. अरे काय माहिती. गाईज आजचा दुसरा दिवस आहे मुंबईमधला आणि इकडे बघा आमची सीमा दिदी मिसरी घासून चपात्या करत ए उठाले रे देवा उठाले रे बाबा हाय हाय कर सीमा दिदी आणि आमची आत्ती आणि ही आमची साधना सकाळ संध्याकाळ तिला नुसता कंटिन्यू व्हिडिओ कॉल चालू तिला दिवस कळत नाही रात कळत नाही कुठली माणसं कामात येते ती काय कळत नाही ही नवरा बायको दोघं कंटिन्यू सारखी व्हिडिओ कॉल हा तुम्हाला महेश मध्यसारखं जमणार नाही. एकदा पुरे पाय पडसन इथनं अष्टपुत्र सौभाग्य भाऊ हे गाईज आता आम्ही सगळी आवरून चाललोय दीदीकडे चाललोय दीदीकडनं नंतर आम्ही बाळूमाला जाणार. तीच आहे का बघ तीच आहे. तुझी त्यांच्या घरी 2 तास बसल्यानंतर
आता चक्क 2 तासानंतर आमच्या भाऊजीने दर्शन दिलेलं आहे. अरे अपॉइंटमेंट नव्हती, एवढं कामात बिझी आहे ना, अपॉइंटमेंट नाही. ओ माय गॉड. आम्हाला जेवायचं. बाय बाय कर मला, बाय बाय. चैतनराव आमच्या इथं आलेले आहे. तरी आता तुम्ही बघू शकता चैतन्य आमची पोरगी घेतली आहे, त्यांची भाची, आणि मागे आमची बहीण आहे सीमा दिदी, आणि इकडे आमची आहे हेन्नी. तरी चैतन्य तुम्हाला काय 200 रुपये नो. या विधी, या विधी. बाची मामाच्या मागे बाची लागलेली आहे. असं मामाच्यात काय बघितलं की माग लागलेले आहे. चल जा आता वर घरी. अरे बापरे, ये ना विधी. चला सीमा दिदी गेलेली आहे तिकडे. विधी या. बाय विधी. बाय. किती पोरगी माझी माया करते बघ का तोंडाची. अरे प्रभू, हे प्रभू. हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? आम्हाला आमच्या सीमा दिदींना खूप पाणीपुरी खायची इच्छा होती. त्यासाठी आम्ही चक्क पुढं गेलेली. पुढे गेलेली रिक्षा आम्ही वळवून माघारी आलोय आणि इथं पाणीपुरी खातोय. ही बघा ती पोरं. स्माइल. गाईज आता मी चाललोय मयुरीच्या घरी, आणि मला नेण्यासाठी सचिन भाऊ येऊन थांबले. तर तुम्ही बघू शकताय. लिव्हिंग मधल्या एका पूर्ण सुसाईड केली. लिफ्ट मध्ये येताना मुली आवडायचं. काय झालं. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.